नमस्कार. आज आपण करणार आहोत खारे शेंगदाणे. बाजारात मिळतात ना, सेम तसेच अगदी खारे शेंगदाणे आपण घरी करू शकतो. आता हे मी शेंगदाणे घेतलेले, जवळजवळ 200 ग्राम हे शेंगदाणे असतील. पाव किलोला थोडे कमीच आहेत. हे लहान शेंगदाणे आहेत. तर मोठे शेंगदाणे असतात सोलापुरी शेंगदाणे, त्याचे सुद्धा तुम्ही खारे शेंगदाणे करू शकता. पण हे मला छोटे शेंगदाणे मिळाले, सोलापुरी शेंगदाणे नाही मिळाले, म्हणून मी आता या शेंगदाण्याचेच खारे शेंगदाणे कसे करायचे ते तुम्हाला दाखवणार आहे. चला सुरुवात करूया. पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेले आहे. आता याच्यामध्ये आपण शेंगदाणे घालूया. हे सगळे शेंगदाणे मी पाण्यामध्ये घातलेले आहेत आणि एक दोन उकळी आणून द्यायची, फक्त जास्त शिजवायचे नाहीत त्याला शेंगदाण्यांना, कारण आपण मिठामध्येच भाजणार आहोत ना, त्यामुळे मीठ मी जास्त घालत नाही आहे. थोडंसं 1 चमचाभर मीठ घातलेले. आता हे उकळी येईपर्यंतच आपण गॅसवर ठेवणार आहे. झाकण ठेवूया. आता आपण बघूया. हे उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बंद करायचा आणि हे पाणी सगळं निथळून घ्यायचं आणि एका कपड्यावर सुकायला ठेवायचे. आता मी गॅस बंद करते. हे बघा, आता मी हे चाळणीमध्ये सगळं पाणी नितळायला ठेवलेले. हे थोडा वेळ असंच चाळणीमध्ये ठेवायचं आणि नंतर आपण कपड्यावर त्याला थोडा पंख्याखाली सुकवून घ्यायचे शेंगदाणे. आता आपण पाणी नितळायला ठेवले होते ना शेंगदाणे, ते सगळे आता आपण इथे सुकायला ठेवूया. कपडा अंतरायचा आणि त्याच्यावर हे जरा पातळ, एकदम पूर्ण कडक वाळवायचे नाहीत. थोडासा ओलावा राहिला तरी चालतो. थोडं वरती पाणी आहे त्याचं, ते फक्त सुकवून घ्यायचं आपल्याला. पंख्याखाली सुकवले तरी चालतात. आता हे आपण सुकवून देऊया जरा 5 मिनटं. आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर त्याच्यामध्ये मीठ घालूया. आपण जे घरात वापरतो तेच मीठ घ्यायचं आणि जाड बुडाची कढई घ्यायची. लोखंडाची कढई घेतली तरी चांगलंच आहे. तुमच्याकडे अशी कढई असली तरी चांगलं आहे. स्टीलची कढई घेऊ नका, कारण मिठामुळे स्टीलची कढई खराब होईल. म्हणून अशी जाड बुडाची कढई घ्यायची. आणि हे मीठ आपण जे घातलंय ते भाजून घ्यायचं. आता हे मीठ गरम झालेलं आहे. गार मिठामध्ये घालायचे नाहीत शेंगदाणे. तर हे गरम मीठ झालेलं आहे. तर मी हे अर्धे शेंगदाणे पहिले सुरुवातीला घालते, नंतर अर्धे. याचं मिक्स करून घ्यायचं, परतत राहायचं. हे सगळं मीठ लागलेलं आहे शेंगदाण्याला. हे शेंगदाणे थोडेसे हाताला ओले राहील एवढंच ठेवायचे. आता जसजसे शेंगदाणे भाजत जातील तसतसे ह्याचं मीठ, शेंगदाण्याचं मीठ निघून जाणार. अगदी बाजारमध्ये मिळतात तसे शेंगदाण्याचे खारे शेंगदाणे बनतात. तुम्ही एकदा घरी नक्की करून बघा. तुम्ही बाहेरचे शेंगदाणे आणणारच नाही, घरीच कराल. तर हे आपण असं मिक्स करत राहायचं. गॅस हळूच ठेवायचा. हलवायचं, मिक्स करायचं, बंद नाही करायचं, नाही तर मग शेंगदाणे करपून जातील. बाहेर मार्केटमध्ये वाळूमध्ये शेंगदाणे, चणे भाजतात. तुमच्याकडे जर वाळू असले तर तुम्ही वाळूमध्ये पण भाजू शकता. आणि हे भाजलेलं मीठ, हे उरलेलं मीठ आहे, हे असं डब्यात भरून ठेवायचं. नंतर पुन्हा शेंगदाणे जेव्हा तुम्हाला करायचे असतील तेव्हा हेच मीठ वापरायचं. हे मीठ टाकून द्यायचं नाही, खराब होत नाही हे मीठ. हे बघा, आता आवाज यायला लागलाय शेंगदाण्यांचा. अजून नरम आहेत, अजून थोडा वेळ भाजायचे. हे बघा, हे असे फुटायला लागतात शेंगदाणे भाजत आले की, आणि हे अशी साल निघायला लागते. मग समजायचं की शेंगदाणे भाजत आलेले आहेत. आणि गरम गरम ते जरा नरमच असतात शेंगदाणे. तर थंड झाल्यानंतर मग ते कुरकुरीत होतात. आता आपले शेंगदाणे भाजून झालेले. आता हे चाळून घ्यायचे सगळे. गरम चाळणी किंवा झारा असेल त्यांनी चाळून घ्यायचे. हे असे हे बघा, मी सगळे शेंगदाणे काढून घेतलेले. कशी साल निघते.
आता हे दुसरे शेंगदाणे पण मी भाजून घेते. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.